जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 18वा बहुजिन्सी समास चौथा देह दुर्लभ निरूपण नाम श्रीराम समर्थ। देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते। देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अध्ययने करती, देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या। देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखण, नाना पदार्थ शोधन देहाकरिता। देहाकरिता महाज्ञानी, सिद्ध साधू ऋषीमुनी, देहाकरिता तीर्थाटनी फिरती प्राणी। देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा। देहाकरिता कर्ममार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञानमार्ग भूमंडळी। योगी वितरागी तापसी, देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी प्रगटणे घडे। इहलोक आणि परलोक, देहाकरिता सकळ सार्थक, देहे विण निरर्थक सकळ काही। पुरश्चरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरिता। देहाकरिता पुण्यशीळ, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता अनर्गळ शुचिष्मंत। देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी देहाकरिता। देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग देहाकरिता। देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती नाना मते। देहाकरिता दानधर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्वकर्म म्हणती जनी। देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होईचे व्यर्थ आणि धन्य। देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उणा आगळा, देहाकरिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा। नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे। देह सकळामध्ये उत्तमो, देही राहिला आत्मारामो, सकळा घटी पुरुषोत्तमो विवेकी जाणती। देहाकरिता नाना कीर्ती, अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार मालिका। देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचेनी उत्तमोत्तम भोगिती पदे। देहाकरिता सकळ काही, देहाविण काही नाही, आत्मा विरे ठाई ठाई नव्हताच जैसा। देह परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणागरू, नाना रत्नांचा विचारू देहाचेनी। देहाचेनी गायन कळा, देहाचेन संगीत कळा, देहाचेन अंतरकळा ठाई पडे।
देह ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ, परिया देहास निवळ उमजवावे. देहाकरिता लहान थोर, करीती आपुलाले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक. जे जे देहे धरून आले, ते ते काही करून गेले, हरिभजने पावन झाले किती एक. अष्टधा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देहफळ घेऊन आले. हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. वेलाचे मुळी बीज, उदकरूप वेली समज, पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंशे. मुळाकरिता फळ येते, फळाकरिता मूळ होते, येणेकरिता होत जाते भूमंडळ. असो काही एक करणे, कैसे घडे देहाविणे, देह सार्थकी लावणे म्हणजे बरे. आत्म्याकरिता देह झाला, देहाकरिता आत्मा तगला, उभय योगे उदंड चालिला कार्यभाग. चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मयांसी पडे ठावे, कर्तृत्व याचेन स्वभावे सकळ काही. देहामध्ये आत्मा असतो, देह पूजिता आत्मा तोषतो, देह पीडिता आत्मा क्षोभतो प्रत्यक्षाता. देहा वेगळी पूजा पावेना, देहा वीण पूजा फावेना, जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, तेथेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी. सगट भजन करू येते, तरी मूर्खपण अंगी लागते, गाढवासी पूजिता कळते काय त्याला. पूज्य पूजेसी अधिकार, उगेची तोषवावे इतर, दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे. सकळ जगदांतरीचा देव, क्षोभता राहाव्या कोठे ठाव, जना वेगळा जनास उपाव आणिक नाही. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खुण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देह दुर्लभ निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.